नमस्कार मित्रांनो, आज आपण पुण्यातील शिरूर मधील रांजणगाव MIDCत होणारे 5,000 कोटींचे इलेक्ट्रॉनिक्स हब हा कसा असेल, नेमकी काय आहे हा प्रकल्प, याचा किती फायदा होणार आहे याविषयी आज आपण बघणार आहोत। पण त्याआधी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर मित्रांनो, राज्यात शिंदे आणि फडणवीस सरकार आल्यापासून अनेक मोठे प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेले आहेत। त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प। त्या पाठोपाठ रायगड जिल्ह्यात होणारा बल्क ड्रग्ज पार्क प्रकल्पही महाराष्ट्राबाहेर गेला। या घटनांना महिनेही नाही उलटला तोच आता नागपूरमध्ये होणार टाटा एअर बसचा मोठा प्रकल्पही गुजरातला गेला। आणि आता अशी माहिती मिळते की नागपूरच्या मिहानमध्ये होणारा सॅफ्रन ग्रुपचा विमान तसेच रॉकेट इंजिन बनवणारा प्रकल्पही राज्याबाहेर गेला आहे। या घटनांमुळे देशातल्या क्रमांक 1 वर असलेला महाराष्ट्र आता कमजोर होऊ लागला आहे। यामुळे सत्ताधारी विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरू झाल्या आहेत। त्यामुळे एकनाथ शिंदेची ही प्रतिमा मालिन झाली असून आता केंद्र आणि राज्य सरकार थोडका होईना जागं झालं आहे। या पार्श्वभूमीवर आता पुणे जिल्ह्यातील रोजगाराच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे। तालुक्यातील रांजणगाव MIDC इलेक्ट्रॉनिक उत्पादन क्लस्टर विकसित करणारा मोठा प्रकल्प येणार आहे। याबाबतची घोषणा केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी आज सोमवारी केली आहे। महाराष्ट्राला इलेक्ट्रॉनिक्स हब बनवण्यासाठी रांजणगाव पुणे येथे इलेक्ट्रॉनिक उत्पादन क्लस्टर प्रकल्प मंजूर केला आहे। या इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर्समध्ये 5,000 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक मिळवण्याचे लक्ष्य आहे। येत्या प्रकल्पामुळे येत्या काही महिन्यात 10,000हून अधिक नोकऱ्या निर्माण होणार असल्याचं राजीव चंद्रशेखर यांनी सांगितलं आहे। इलेक्ट्रॉनिक वस्तू उत्पादनांचे समूह केंद्र क्लस्टरच्या विकासासाठी एकूण 482.85 कोटी रुपये खर्च येणार असून त्यापैकी 207.98 कोटी रुपये भारत सरकार आणि उर्वरित 284 कोटी रुपये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ MIDC द्वारे योगदान दिलं जाणार आहे। केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी सांगितले की या समूह केंद्राची निर्मिती झाल्यानंतर किमान 8 ते 10,000 रोजगार निर्माण होणार आहे। ही गुंतवणूक 5,000 कोटींपेक्षाही जास्त असणार आहे। तसेच रांजणगाव MIDC IFB रेफ्रिजरेशन कंपनीने 40 एकर जमिनीवर 450 कोटींच्या गुंतवणुकीच्या प्रकल्पासाठी बांधकामही सुरू केलं आहे। रस्ते, पाणी, वीज पुरवठा, ड्रेनेज व्यवस्था, ट्रक पार्किंग, व्यापार व संवाद केंद्र आदी पायाभूत सुविधांसह 32 महिन्यामध्ये समूह केंद्र विकसित केले जाईल। त्यानंतर प्रत्यक्ष प्रोडक्शन सेंटर विकसित केली जाणार आहे। तसेच पुणे बेस्ट सीडॅक लवकरच महाराष्ट्रात भारत सेमी कंडक्टर मिशन आणि 1,000 कोटी भविष्यातील डिझाईन योजनेअंतर्गत स्टार्टअप्ससाठी पुण्यात रोड शो आयोजित करणार आहे। भारत सरकार सेमी कंडक्टर डिझाईन स्टार्टअप्समध्ये थेट गुंतवणूक करणार आहे। रांजणगावात येणाऱ्या या प्रकल्पामुळे खासदार अमोल कोल्हे यांनी ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।